नमस्कार मुलांनो. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तक क्रमांक 9 वरील माहिती बघणार आहोत. ओके, तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा आपले सराव संच 1.2 पर्यंत सर्व आपलं व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक म्हणजे सराव संच 1.1 आणि सराव संच 1.2 या दोन्ही व्हिडिओची जे लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ठीक आहे, तर आता चला आपण सुरुवात करूया. पाठ्यपुस्तक क्रमांक 9 वरती काय काय दिलेलं आहे ते आता आपण बघूया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला दोन समीकरणे दिसतात. कोणती दोन समीकरणे आहेत बघा, तर 1+2y = 4 आणि दुसरं समीकरण आहे 3x + 6y = 12. तर बघा, तर ही काय आहे, तर ही कसली समीकरणे आहेत, तर ती एकसामायिक समीकरणे आहेत. ठीक आहे, ग्राफद्वारे आपल्याला माहिती आपण ते सोडवलेले आहेतच सराव संचामध्ये. तर ती आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी निश्चित केलेल्या काही क्रमित जोड्या खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत. आता आपण ह्या समीकरणांद्वारे असं क्रमित जोड्या कशा काढायच्या आहेत किंवा त्यांची सारणी कशी करायची हे आपण सराव संच 1.2 मध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामुळे यांच्या जे काही या ठिकाणी दोन समीकरण दिलेले आहेत त्यांचेच काय आहे, त्याच्या खाली त्या दोन सारण्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, पहिल्या सारणीमध्ये म्हणजे पहिले समीकरण आहे बघा 1+2y = 4. तर त्याच्या खाली जो टेबल आहे, एकशे जे निर्देशक आहेत ते आपण कोणतेही घेऊ शकतो. ठीक आहे, कमीत कमी नंबर घेतला तर आपला ग्राफ जो आहे तो जास्त मोठा होत नाही. आता ह्या ज्या बघा 100 ज्या किमती आहेत ना, -2, 0 आणि 2 त्या काय आहेत आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आपण कोणत्याही त्या घेऊ शकतो आणि त्याच्यावरून काय करायचं आहे, 100 किमती वरच्या समीकरणामध्ये टाकायचं. मग वरचं समीकरण म्हणजे कोणतं, तर पहिलं समीकरण 1+2y = 4. तर या समीकरणामध्ये 100 - 2 0 आणि 2 ह्या किमती आपल्याला टाकायच्या आहेत एकाड एक आणि मग काय करायचं आहे, एकाड एक म्हणजे एक एक किंमत आपल्याला समीकरणामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यावरून आपल्याला वायच्या किमती मिळवायच्या आहेत. आणि मग या दोन्हींच्या किमती एकदा आपल्याला मिळाल्या की त्याच्यावरून आपण एक्स आणि वायचे दोन्हींचेही निर्देशक किंवा त्याला आपण क्रमित जोडी असे म्हणू शकतो. त्याच पद्धतीने दुसरासुद्धा बघा आपल्याला काय करायचं आहे, क्रमित जोडी म्हणूया किंवा दुसरंसुद्धा जे आहे ते आपल्याला सारणी अशा पद्धतीने तयार करायची आहे. आता त्यांनी खाली काय दिलेलं आहे ते आता आपण बघूयात. तर या क्रमित जोड्या स्थापन करून काढलेला आलेख हा खाली दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आलेख काढायचा आहे का, तर नाही आहे. त्यांनी खाली आलेख ऑलरेडी आपल्याला काढून दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त याचं निरीक्षण करायचं आहे. तर त्याचे निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांवरती चर्चा करा. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा. आता वरती दोन समीकरणं आहेत, पण याच्या ठिकाणी बघा आपल्याला जो आलेख वरती जी एकच रेष आपल्याला दिसते आहे, तर ही एकच रेष कशी काय दिसते बाबा, आपल्याला दोन का दिसत नाही आहेत. दोन समीकरणे आहेत म्हणल्यावरती आपल्याला दोन रेषा तर दिसायला हव्या होत्या. ठीक आहे, पण या ठिकाणी तर आपल्याला एकच दिसते. तर ही कामुळे याचं कारण काय आहे, तर त्याची खाली बघा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. तर त्यानुसार आता आपण ते सोडूया. तर पहिला प्रश्न बघा त्यांनी आपल्याला काय विचारला आहे, वरील दोन्ही समीकरणांचे आलेख एकच आहेत का भिन्न आहेत. ठीक आहे, आता बघा वरती काय दिलेलं आहे बघा, त्यांनी पुन्हा एकदा आपण प्रश्न वाचूया. दोन्ही समीकरणांचे आलेख एकच आहेत का भिन्न आहेत. ठीक आहे, आता आपल्याला तर वरच्या ग्राफमध्ये एकच लाईन अशी दिसते. ठीक आहे, मग त्याचं उत्तर काय आहे बघा, तर दोन्ही समीकरणांचे आलेख हे एकच आहेत. ठीक आहे, कारण का, तर आपल्याला या ग्राफमध्ये दुसरी रेषा दिसतच नाही आहे. दोन्ही समीकरणांची एकच लाईन आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, तर दोन्ही समीकरणांचे आलेख काय आहे, तर ते एकच आहे. ठीक आहे, असं त्याचं उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. दुसरा प्रश्न बघा, 1+2y = 4 आणि 3x + 6y = 12 या एकसामायिक समीकरणांच्या उकली कोणत्या. आता बघा त्यांच्या उकली कोणत्या आहेत, आता हे काय करूयात आपण वरती आता आपण चर्चा करूया. तर बघा याचं उत्तर आपण कसं लिहायचं आहे बघा, तर दिलेल्या एकसामायिक समीकरणांच्या बघा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की, तर आता याचं आपण उत्तर कसं सोडवायचं, तर बघा आपल्याला तर या ठिकाणी एकच आपल्याला रेष दिसते आहे ना, तर मग आपण आता याच्या समीकरणांच्या उकली कशा काढायच्या, तर या ठिकाणी बघा याचं उत्तर कसं लिहायचं आहे, तर बघा या रेषेवरील म्हणजे जी आपल्याला एक रेषा दिसते आहे ना, तर या रेषावरील प्रत्येक बिंदूंच्या निर्देशकांची जी जोडी असते म्हणजे ती त्या समीकरणाची उकल असते. तर या ठिकाणी बघू शकतो तुम्ही आपल्याला किती जोड्या दिसतात बघा. तर पहिल्यांदा आहे बघा -4 4 आहे, दुसरी आहे -2 3 आहे, तिसरी आहे बघा 0 2 आणि चौथी आहे 1.5 आहे, 2 1 अशा खूप साऱ्या तुम्हाला निर्देशकांच्या जोड्या दिसतील. आणि ह्या ज्या निर्देशकांच्या ज्या जोड्या आहेत म्हणजेच ती त्या समीकरणाची उकल आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणजे अशा खूप उकलीसुद्धा आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्या सगळ्या ज्या उकली आहेत ना
त्या म्हणजेच काय तर त्या दिलेल्या निर्देशकांची जोडी आहे असे आपण म्हणू शकतो आणि तीच त्या समीकरणांची उकल आहे असे आपण म्हणू शकतो. जर ग्राफमध्ये किंवा आलेखामध्ये जर दोन्ही समीकरणांची एकच रेषा आपल्याला मिळाली तरच तो रूल या ठिकाणी सॅटिस्फाईड होतो. हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, आता बघूया त्यांनी आपल्याला तिसरा प्रश्न काय विचारलेला आहे ते सुद्धा आपण बघूयात. तर वरील दोन्ही समीकरणातील एक्सचे सहगुणक, वायचे सहगुणक आणि स्थिर पदे यांच्यामध्ये कोणता संबंध दिसून येतो. आता बघा, आता एक्सचे सहगुणक, वायचे सहगुणक आणि स्थिर पदे. तर आता हे काय अगोदर आपण समजून घ्या. तर एक्सच्या गुणांचे जे गुणोत्तर आहे ते किती गुणोत्तर आहे बघा, ते आपल्याला या ठिकाणी ग्राफवरून दिसून येते. तर आता बघा, वरील दोन्ही समीकरणातील एक्सचे जे गुणोत्तर म्हणजे समीकरण जे 1 आहे आणि समीकरण 2 त्यांचे जर आपण एक्सचे जर सहगुणक बघितले, ठीक आहे, ऑब्झर्वेशन करा समीकरण 1 मधलं आणि समीकरण 2 मधलं. तर या दोन्ही समीकरणांचं जे गुणोत्तर आपल्याला दिसते तर ते किती दिसते बघा, तर ते 1/3 असं येते. आणि तेच जर आपण वायचे सहगुणक जरी बघितले तर त्याचं सुद्धा गुणोत्तर हे किती येते बघा, 2/6 म्हणजेच 1/3 येणार. आणि स्थिर पदे यांच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितले तर त्या स्थिर पदांचे सहगुणकांचे गुणोत्तर हे 4/12 म्हणजेच 1/3 हे सुद्धा येते. म्हणजे तिन्ही सहगुणकांचे आपण म्हणू शकतो. म्हणजे एक्सच्या सहगुणकाचे गुणोत्तर, वायच्या सहगुणकाचे गुणोत्तर आणि स्थिर पदांचे गुणाचे जे सहगुणकांचे जे गुणोत्तर आहे ते सारखंच येते हे आपल्याला दिसते. आणि म्हणून विधान क्रमांक 1, 2 आणि 3 यांच्यावरून आपल्याला काय दिसते की त्यांचे जे सहगुणक आहेत ते कसे आहेत तर ते सारखे आहेत. म्हणजे त्यांचे जे गुणोत्तर आहे ते कसं आहे तर ते समान आहे. आणि म्हणून असे आपण म्हणू शकतो की त्यांचे जे गुणोत्तर आहेत तिन्ही समीकरणांचे म्हणजे एक्सचे सहगुणक, वायचे सहगुणक आणि त्यांचे जे स्थिर पदाकांचे सहकांचे जे गुणोत्तर आहे ते काय आहे आपल्याला सारखं दिसून येते. आणि हाच त्यांच्यातला काय आहे तर तो संबंध आहे. आता चौथा प्रश्न बघा, त्यांनी काय विचारला आहे. 2 चलांतील रेषीय समीकरणे दिली असता त्या समीकरणांचे आलेख ही एकच रेषा केव्हा असते हे कसे ओळखता येईल. आता यासाठी काय करायचं आहे बघा, आता हे आपण केव्हा ओळखू शकतो तर बघा, a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 ही दिलेली एक सामायिक समीकरणे असतील. आणि जर a1/a2 b1/b2 = c1/c2 असेल तर या दोन समीकरणांचे जे आलेख आहेत ते एकच रेषा असते. आता हे जे a1 a2 वगैरे हे जे मी आता तुम्हाला सांगितलं आहे त्याचा रेफरन्स जो आहे तो तुम्हाला पुढे येईलच, ठीक आहे. त्याच्यामुळं आता या ठिकाणी मी तुम्हाला ते लिहून दाखवत नाही आहे, पण त्याचा रेफरन्स तुम्हाला किंवा त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न पुढे सोडवायचेच आहेत. तर म्हणजे काय आहे तर आपल्याला जर a1/a2 b1/b2 आणि c1/c2 जर हे मिळत असेल तर आपण काय म्हणू शकतो की या दोन्ही समीकरणांचे जे आलेख आहेत ना ते एकच आहेत असे आपण म्हणू शकतो. आणि बघा, म्हणून x + 2y = 4 म्हणजे पहिलं समीकरण आणि 3x + 6y = 12 या समीकरणाच्या बाबतीत हा गुणधर्म आढळतो. कारण का ह्या दोन्ही समीकरणांचे जे रेषा आहेत किंवा आलेख आहेत ते एकच रेषा आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि म्हणून या दोन्ही समीकरणांचे आलेख हे एकच आहेत. आणि या समीकरणाच्या उकली किती आहेत बघा, तर अनंत आहे. जर दोन्ही समीकरणांचे आलेख जर एकच असतील तर त्यांच्या उकलीसुद्धा किती असणार आहेत, अनंत असणार आहेत. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे जे सांगितलेलं आहे ते आपल्याला ह्या जो या ठिकाणी आलेख दिलेला आहे त्याच्या बाबतीचं ऑब्झर्वेशन आपल्याला या ठिकाणी करायचं होतं. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही की आपल्याला त्यांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे. आणि हे जे उदाहरण आहे ते आपण काय करणार आहोत तर ते आलेखाचा वापर करून त्या ठिकाणी आलेख काढणार आहोत आणि मग ते काय करणार आहोत ते उदाहरण पूर्णपणे सोडवणार आहोत. जेणेकरून तुम्हाला हे जे वरचं जे उदाहरण नक्की कसं आहे काय आहे त्याचं डिटेलमध्ये पूर्ण मी तुम्हाला या उदाहरणामध्ये सांगणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे उदाहरण सोडवून दाखवेन आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही कॉन्सेप्ट असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी मी समजावून सांगेन. टिल देन टेक केअर, बाय बाय.